अरे छोटू छोटू जरा पाणी आण रे. आलोच बालक आलो. भिवंडीच्या बाहुबली, सकाळी सकाळी कुठली राजमाता घुसली तुझ्या अंगात? मालक पडले पाणी आण. प्यायला पाणी बोललेलो रे. मग याचं काय करू? टाक आता माझ्या डोक्यावर. अरे अरे 100 वेळा समजवलंय काकांना घरात धिंगाणा घालू नका. माझं अरे तुम्ही पण आलात. नमस्कार नमस्कार. मजेत ना सगळे? असलाच पाहिजे. हे बघून कन्फ्यूज झाला असाल. सांगतो सगळं सांगतो. तर हे माझं नंदनवन आणि हे दोन माझ्या आयुष्यातले दोन सगळ्यात महत्त्वाची माणसं. एक नालायक आणि दुसरं हलकट. तर हा माझा हलकट छोटू. तुम्हाला सांगतो, म्हणायला गेलं तर घरातला नौकर आहे, पण हा माझ्या आयुष्याचा तो ग्रहण आहे तर संपायचंच नाव घेत नाही हो. डबल 7.5 आहे माझी, डबल. आणि हे आमचे काका आता पाया पडायच्या लायकीचे नाहीये, पण काय करू, वयाचा मान ठेवावा लागतो. तुम्हाला सांगतो बरं का, 100 वेळा सांगितले मुलींचा नाच सोडा, मुलींचा नाच सोडा, पण माझं कुठे ऐकणार आहे ते? अरे मुलींचा नाच सोड सोड, कुठे ऐकणार आहे ते? अरे तुझा फडफड करतोय तो, चक्क विजायला आलाय, पण अंगातली गरमी काही कमीच होत नाही. 100 वेळा समजवलं दोघांना, दिवसभर सतवून ठेवले. आता बघा तुम्ही काय करताय. अरे बावळट, काकांना घालायचे तर बाथरूमात जाऊन घाल. हो थांब, मी कपडे काढतो. मी पण काढतो. अरे मस्ती करत होतो, लगेच कपडे काढतो. नंदनवन आहे, नागडवन नाही. मालक, काकांनी तर सकाळीच आंघोळ केली होती, डबल आंघोळ का करते? अरे तुला तो श्यामराव लक्षात आहे का? कोण शामराव? अरे तो आणायवाला. काय कडक माल होता त्याची बायको. मग तिच्यासोबतच आंघोळ करू. अरे भाडे करू येते आपले. असं नको व्हायला की पुढच्या महिन्याला पैशांच्या जागी चप्पल याची तोंडावरती. अरे तिची तर चप्पल पण चालेल मला. काका वय काय आपलं, वागता कसे? बसून घ्या बसून. जा पाणी आण. आला थांब, दार उघड जा. हे पप्पीच करू. दार उघड. बिना लग्नाचा घोडा लंबाट्या, एक दार उघडता येते तुला. अरे छोटू, सुबोध, कसा आहेस? काका ऐक कंबरडं मोडलं रे. पण ठीक आहे, त्याच निमित्ताने फिजिओथेरपीच्या मुलींना भेटून घेतो. पण शामराव, तू एवढं खुश का म्हणे? दुसरं लग्न केलं की काय? अरे तुला कसं कळलं? काय बात करतो? खरंच केलं दुसरं लग्न? खरंच केलं. विश्वास नाही बसत आहे का? नाही. ये ग. ते सगळं सोड, जुन्या अकाउंटचं काय झालं ते सांग. ते जुनं अकाउंटचं बॅलन्सच संपलो. तिला माझ्यावर खरं प्रेम दिसलंच नाही. पैशांच्या मागे पडलेली ती वेडी, तिच्यामुळे मी कर्जबाजारी झालो. आणि बघता बघता तिने एक नवीन पोरगा शोधला, नवीन अकाउंट उघडलं. सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाथों में दर्द हुआ पर चलता है. सपना टूटा है तो दिल कभी जलता है, हाथों में दर्द हुआ पर चलता है. फिर क्या हुआ? फिर अगले दिन अपने मोहल्ले में
काय मस्त जोडी राव. अरे पण तुझीच बायको आहे ती. हो काका माझी बायको आहे, कमीत कमी हिला तरी सोडा हो. अरे शामराव नाचतच राहणार आहे का? तिची ओळख तरी करून द्या. माझं नाव ऐश्वर्या खान. ऐश्वर्या खान. मग वडिलांचं नाव काय? दयानंद विल्यम्स. मग कायचं नाव? भाग्यलक्ष्मी जेफ्री. अरे तू माहेरी जाते की युनायटेड नेशनच्या संमेलनात? असं कसं नाव? ओ काका, आमच्या इकडे असं असतं. ठीक आहे नवीन जोडपं आले, उखाणा तर घ्यावंच लागेल. घेऊ का? घे ना. घेऊ का? घे. चप, मला लाज वाटते. अगं घेते का नाही? की तुझ्या काना घ्यायला घेऊ? बरं करतातच आहात तर घेते. ऐका हा. घरामध्ये कपाट, कपाटात डब्बा. घरामध्ये कपाट, कपाटात डब्बा. डब्यात ठेवली तुरीची डाळ. आमच्या शामरावांच्या मांडीवर खेळवीत एकाच वर्षात बाळ. वा 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 वा. ए शायरी नव्हती रे, उखाणा होता. सॉरी. पण मला सामराव फारच शौकीन दिसतंय. अरे खरं प्रेम असल्यावर माणूस शौकीनच असतो. हे तुला सगळ्यांच्यावर बोलण्याचं महत्वाचं होतं. अरे हे सगळं सोड श्याम्या. खूप दिवसानंतर आलायस, राहून जा 2-3 दिवस. मग आता बॅग आणली तर राहणारच. राहणारच का? एक फोटो वहिनीला रूम दाखव जा. बर वहिनीला रूम दाखवतात. हे छोटू बॅग घेऊन जा रे. तू घेऊन ये. त्याला सोडून द्या, तुम्ही बसून घ्या. श्यामराव, तुझी बायको बघून ना मला माझ्या बायकोची आठवण आली रे. कोण? शांतला? का बोलतो का? अरे तुम्हाला सांगतो, शांत बाईच नव्हती हो, इतकी प्रेमळ. पण का मी लहान असताना घरी पण काका मी शांत काकूच्या तोंडून तुमच्याबद्दल कधी ऐकलं हो? कसं ऐकणार? ती मुकी होती. शांत काकू मुकी होती? मग ते उखाणा कसं घ्यायचे? माझेच काकू आहे ना. अरे ती उखाणा घ्यायची रे, फार हौशीबाई होती. मी सांगतो कोणता घेतलेला. अ अ अ अ अ अ अ. अरे काकू होती की तुषार कपूर? हे काय होतं? मी असा कसा वेगळा. अरे महेश. अरे शाम्या, कसा आहेस? अरे मजेत. कुठं? सायकल घ्यायला. हँडल घेऊन? हा, उरलेली सायकल आणतो ना आता. आणि तू मेथी घेऊन कुठं चालली? ते भाजी घ्यायला गेले होते ना, पिशवी तिकडेच विसरले, आता घ्यायला जाते. तुम्ही दोघांना एकदम तुमच्या आडनावासारखेच आहात. हा मग मीच आहे महेश दारूवाला, आणि ही माझी इशी दारूवाली. ए, तुला बोललो होतं ना लग्नानंतर नाव नाही बदलणार म्हणून. अरे दारूवाली बोल. पाया पड. ठीक आहे, मीच आहे इशिकाना दारूवाली. अरे दारूवाले. मी आहे ओरिजिनल महेश दारूवाला. ओरिजिनल? आहो, ओरिजिनल म्हणायचं त्याला. हा, नाहीतर तुमचं लग्न तर 1 वर्षाचीच झालं होतं. तसं महेश, तू काय पिऊन आलाय का रे? का? ते 2 घड्याळ कशाला? हा, याच्यात तास दिसतात आणि याच्यात सेकंद. आणि मग मी मॅट्रिमोनीवाल्यांना कॉल लावतो. हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? अहो, मी शनाया फावडे. तुम्हीच कॉल केला आणि मला काय विचारताय कोण बोलताय? ते काय ना, माझ्या वयानुसार आणि इच्छेनुसार फक्त बायकांनाच कॉल लागतो. आणि त्यातले तुम्ही एक स्पेशल आहात. इश्शो. पण नेमकी कॉल कुठे लागलाय? तुमचा काडीजोड नवरातोड विवाह सूचक मंडळात कॉल लागला आहे. बरोबर जागी कॉल लागलेला दिसतोय. काय ना, मी गुडघ्याला बाशिंग बांधूनच बसलोय. तर मग येता का? कुठे? नंदनवन. हे कुठे आलं? झेंडावंदन ग्राउंड, पिम्स लोणी. हो, मी इथे जवळच आहे. आलेच हा. लवकर या ना. आले आले. अहो, थोडं लवकर या ना. हे फोन ठेव. ठीक आहे. एंट्री को मॅट्रिमोनी वाली. आले.
नखरे नवाबी आयटम गुलाबी टपल्या हजारों नजरा शराबी नको तू येड़ा पिसाए मौका उठा ले सबुन 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 सारे पुढे थोडा आहे अरे सबुन 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 सारे पुढे थोडा आहे काय सुंदर नाच केलाय, नादच केलाय. तसं तुम्ही कोण? अहो मी शनाया फावडे. या ना लवकर या ना मला. तुम्ही इतक्या लवकर आले माझी तहान भागवायला. अहो त्याचं काय आहे की नाही, मी या एरियामध्येच फिरत असते आणि तुमच्यासारख्या सिंगल लोकांना शोधते आणि त्यांना डबल करते. अजून काय काय करता तुम्ही? आम्ही पंबिल टिंबिल ग्राइंडर, फास्ट सर्व्हिसेस आणि स्लो सर्व्हिसेस पण देतो. आणि मग ना स्वतः सुद्धा मिंगल होऊन घेतात. अगदी 100% गॅरंटी आहे. आणि हो आम्ही लग्न जुळवण्यासोबत डायव्होर्स पण करून देतो बर का. ठीक आहे तुम्ही बसून घ्या, मी बघतो कोण आहे. ए, तू मेथी आणायला गेली इथं विसरून. पिशवी कुठे? मेथी इकडे विसरले, मग पिशवी पण नाही घ्यायला गेले. आणि मग तुझा नवरा? नवरा त्याला पण विसरले. ठीक आहे पण ह्या कोण आहेत आणि कितवा प्रकार आता? तुला पकडून 69वा. वाटेल ते बोलतो हा म्हातारा. चाळीस संपत नाही याचे. तरुणपणी बापाने काय करून नाही दिलं आणि आता या सोनाची वचवच. मी सांगते अंगातले किडे नुसते वळवळ करत होता त्या म्हाताऱ्याचे. अहो मी आलीये ना आता ह्यांच्या अंगातली वळवळ शांत करते. हो मॅम कंट्रोल करा थोडं. आत्ता चालू आहे ना आपण. काय चालू आहे तुमचं? हो स्पॉट बंद हो जाएगा. माझ्या घशाला जरा बारिश का पानी speaker है. ओरड पडलीये. ओला करता का? पाणी म्हणतायत ते. छोटू पाणी घेऊन ये. मला पण. हा हिला पण फुकटे भरलेत. पण तुम्ही सांगितलं पाणी गिर रहा है नाही. मी कोण? मी आहे शनाया, साऱ्या जगाची मी किमया. काही किमया? ओ थांबा ना, बोलू द्या त्यांना. मी आहे शनाया, साऱ्या जगाची मी किमया. हिऱ्या मोत्यांची माझी काया, जोडप्यांवरती असते माझी साया. आता दाखवा ना मला जरा बाया. ओ मॅडम तुम्ही एवढी बडबड करता. हे 2 दात मध्ये नाही का येत? त्याचं काय आहे की नाही, आधी मला खूप त्रास व्हायचा, पण आता सवय झालीये. पण किती क्यूट दिसतात ते 2 दात. ओ कोल्ड्रिंक घ्या, बसा. ओ तुम्ही तर साठीचे वाटता की. साठीचे नाही, आतल्या गाठीचे ते. ए असू नका. हा वाघ म्हातारा झाला असेल पण शिकार करायला विसरला नाही. या वाघाला एका वाघिणीची गरज आहे. मग तो दर एकाला शिकार करून दाखवेल. ओ सरकच इथले वाघ धोतर सांभाळत आहे, निसटतंय. बसा इकडे. रंग काळा. ते नका लिहू, ते कृष्णवर्णी असतं. काय ना सुबोध माझ्यावर गेलाय. हम काले हुए तो क्या हुआ, दिल वाले है. दिल तिकडे. दिल वाले बस तेरे चाहने वाले है. मॅम नेक्स्ट क्वेश्चन प्लीज. हा सेक्स. अगं बाई चालेल. ओ काही काय विचारताय? अहो जेंडर विचारतायत त्या. सुबोध पुरुषच आहे. सुबोधच्या काही आवडी निवडी आहेत का? हा सुबोधला मांजरींची फार आवड आहे. सो क्यूट. तसंही एव्हरी बॉय इज अ कॅट लवर. आणि मी पण मांजरी सारखी निरागस दिसते ना? तुम्ही एक काय ते ठरवा. फावडे दातांसारखे ससा आहात की मांजर? ए या वाघाची वाघीण आहे. अजून काही आवडी निवडी आहेत का त्याच्या? हो
त्याला कविता लेखनचा शौक आहे. थांबा मी वाचून दाखवतो. हा, टप टप पडतो पाऊस, टप टप पडतो पाऊस, मला आहे लग्नाची हौस. मुली येतात बघायला, काकांना जातं कळून, माझं राहतं बाजूला, काकांचं जातं जुळून. मला ना माहिती हे काय लिहिलंय. काय भंगार आहे हो. म्हंटल होतं ना आमच्या घरातल्या माणसांमध्ये असं इंटरेस्ट दाखवू नका. एक एक झू मधले प्राणी आहे. हा थेरडा वाघ आणि तुम्ही कुठे कवळी काकडी. मॅम, स्पेशल क्लायंट आपलं वेट करतंय. ओके ओके डार्लिंग. हा तर तुम्हाला मुलगी नेमकी कशी हवी आहे? काम करणारी मुलगी हवी हो. काम करणारी? ओ, हल्लीच्या मॉडर्न जगात ना मुली काम वगैरे करत नाहीत. पुरुषांनी ते 30 सेकंड कुकिंग रील्स वगैरे शिकायलाच पाहिजे. आणि हो, तुम्हाला कांदे पोहे तर बनवता आलेच पाहिजे. आमच्या घरातल्या माणसांना फक्त मुलींच्या मागे लाळ गायला आवडतं. ते नका लिहू. आता तुमच्यासारखी सुंदर मुलगी आली तर सोबत काय त्याचा काका पण शिकेल जेवण बनवायला. पण नेमकी काय काय क्रायटेरिया आहेत मुली तुमच्या? ते काकांनाच विचारा आता. सुबोधसाठी मुलगी, तिला लांब केस, काजळ घातलेले डोळे, साडी नेसणारी, सावळी नसणारी आणि उंची कमी नसणारी असावी. किती जजमेंटल आहात हो तुम्ही. मेंटल आहेत ते नका लिहू. आणि हा, या माझ्या घोड्याची जी मुलगी लग्न करेल तिला हुंडा दिला जाईल. किती? 18,85,260 रुपये. आणि जर ती मुलगी बाहेर देशी म्हणजे फिरंगी असेल तर तिला 80 लाख RTGS केले जाईल. आणि तुम्हाला आफ्टर पार्टी मध्ये स्पेशल गिफ्ट भेटेल. ओ, जास्त लाजू नका. प्रत्येक बाईला हेच वाक्य म्हणतात. अहो, मी काय म्हणते, आली आहे तर कोल्ड्रिंक पिऊनच जाते. घ्या. पण हे उघडत नाहीये हो. मी देतो ना खोलून परत एकदा. चालेल, सोडा ना. घ्या ना. ओ, वय बघा आपलं. द्या इकडे. इकडे ना मी. या या, लाजू नका. स्माईल करा. अजून मोठी, अजून मोठी हो. समीरा, चल पटकन. अहो मॅम, समीरा इथे. रूम तिकडे. माझी खोली इकडे. चालेल. माझ्या सुनेतर्फे मी माफी मागतो. तुम्ही चिडू नका. बसून घ्या, बसून घ्या. आपण असं करू, एका कोल्ड्रिंक मध्ये 2 स्ट्रॉ टाकून पिऊ. चालेल ना. ओ, प्री वेडिंग शूट चालू आहे का इकडे? आणि यांचं काय? दिसली बाई, घसरला पाय. मला असं वाटतं आमची जरा माहिती पूर्ण झाली. हा, येतो आम्ही. चल समीरा, येतो. हा, चला. अहो, पण अजून 1 तास झाला पण नाही. काय हो, त्याचं काय आहे की नाही, मला दुसरीकडून बोलवणं आलंय. अशी मुलगी नको मला जी परपुरुषांसोबत संबंध ठेवते. ए, मी काय तुझी बायको आहे का? ठीक आहे, मग झाल्यावर नका ठेवू. चालेल. तसं जाता जाता पर्सनल नंबर देऊन जा ना. लिहून घ्या. 77 360 21 213. ओ, काठी सांभाळा. चला. हो हो हो. चेंज कर. एवा, लयच भारी आहे ग हे. हे बघ की माझ्या फोनमध्ये काय आलंय ते. काय आलंय ग? सेल हाय की काय? कुठला? अगो, सेल नाही, ऑफर आहे. ऑफर काय आले सांग की. मला दाखव ना. तुझं काय चाललंय इथं? लोकांना याड लागायची वेळ आली आणि मला दाखव, मला दाखव. प्रिये, माझं पायथन माझ्या हातात यायच्या आधी सांग काय आहे ती. सांगते सांगते. इकडे ये ना, इकडे ये. हे बघ काय लिहिलंय. मुलगा पसंत आल्यास हुंडा आम्ही देऊ. बाई, हुंडा आणि ते पण पोराकडच्याकडून. मजाक वाटलं काय तुला?
बरं ऐक, आता जरा आहे ना तिकडे गेल्यावर वचवच जरा कमी करायची. होयला होय बोलायचं आणि नाहीला नाही बोलायचं. अजून लय कामं पडलीत बाई मला. अजून साड्या बघायच्या, तुझे दागिने बघायचे, लय कामं पडलीत. काय करणार? जरा रिलॅक्स होय ना, लगेच नाही जायचंय मला. अगं पोरी, आई होणं सोपं नसतं ग, तुला नाही कळणार. पोरगी जन्माला आली की आईच्या मनात फक्त दोनच भावना असतात. पहिली म्हणजे की आता आपली पोरगी मोठी होणार, जबाबदार होणार आणि स्वतःचं आयुष्य घडवणार. आणि दुसरी म्हणजे अरे ही अजून तशीच आहे की दुधाचा ग्लास प्यायला 4 वेळा ओरडावं लागतं हिला. तीच ती पोरगी. मुलगी म्हणजे देवानं आईच्या कुशीत टाकलेलं गाठोडं बरं का. ते गाठोडं वाढतं, मोठं होतं आणि एक दिवस दुसऱ्याच्या घरी निघून जातो. तेव्हा आईच्या मनाला खूप अभिमान वाटतो बरं का. पण डोळ्यात पाणी येतं. लोक गज म्हणतात की पोरगी लग्न झाल्यावर सासरी निघून जाती. पण खरं सांगू का, ती आईच्या काळजातली खोली मात्र कधीच सोडून जात नाही, कधीच सोडून जात नाही. ए आहे एवढी सेंटी नको होऊ ना ग. अगं बाई, मी नाही होत सेंटी. पण ना तू ऐक, आता तुझं काय ते ना इंटरव्ह्यू होणार आहे. इंटरव्ह्यू. बाबा इंटरव्ह्यू आणि पगारच काय काय? अगं त्यांना सांग मला कसं ऍडव्हान्स मध्ये पगार पाहिजे सांग. बरं बाई, एकदम फिक्स जॉब भेटतोय बघ. बाबा फिक्स झालं का? जास्त दात नाही दाखवायच्या, 2च दात दिसले पाहिजे. चौथा दिसला ना लोक समजतात पोरगी मोकळी आहे. हसून दाखव बरं. अगं खिदळायला नाही लावलं ग बाई, हसायला लावलंय. अरे हा 2 दात. अशी. आणि मी काय म्हणते, जो मी दातच नाही दाखवली तर? अगं कार्टे. बरं बरं सोड. स्वयंपाकाचं काय? म्हंटल ना वयला वय बोलायचं, नाहीला नाही, जास्त बोलायचं नाही. आणि काय ग तिकडे गेल्यावर उत्तर ऐकून त्यांना इंटरव्ह्यू कमी कॉमेडी शोच वाटला तर? अगं एकदम बरोबर बोललीस बघ. फरक एवढाच असतोय, तिथं प्रेक्षक एकच असतोय पण न्यायाधीश मात्र सगळेच असतात. चल ना मग न्यायाधीशाला भेटायला लवकर जाऊ. कसं आहे दारुगट ए, छोटू समजलं का? छोटूची सवय लागली होती. अरे आलो. सांगाया तर सोपे. मी परत आले. परत आले तर गाणं पण बदललो. तुम्ही कोण हो? अहो मी शनाय पावडे, मॅट्रिमोनी वाली. काका तुम्हाला सांगितलं होतं ना, इकडे नका डोकं लावू आपलं. अहो ते सगळं राहू द्या. मी ना काही मुली शॉर्टलिस्ट केल्यात तुमच्यासाठी. ते तुमच्या घरी कांदा पोह्याच्या कार्यक्रमाला येतील हा, तेवढा बघून घ्या आणि तयारी करून ठेवा पटापट, म्हणजे त्यांची गैरसोय नको व्हायला. हो माझे क्लायंट आहेत ना ते. ठीक आहे ठीक आहे, या तुम्ही या. चालले. हो सांगितलं होतं तुम्हाला, तुझ्या ठिकाणी वचवच करायची. दारुगट मलाच काम करायला लागतं सगळी. सांगाया तर सोपे. सांगाया तर सोपे पण कठीण सगळे. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची. राणी मी राजाची जमावून घेईन कशी बशी. थोडी गोड थोडी मिरची, थोडी थोडी गोड थोडी मिरची. होणार सून मी ह्या घरची. होणार सून मी ह्या घरची. ब्युटी ब्युटी ब्युटी. काका ते मला बघायला आलेत. ओ अच्छा अच्छा, बेटी बेटी बेटी. तसं आपण कोण? ही प्रिया आणि मी तुमची सुप्रिया. माय व यांचं घर लईच भारी दिसतं ग. वय वय, मी बोलली होती ना तुला, आता पोरगावी भारीच असणार बघ. तूच ती ऐकत नाही माझं. लय भारी भारी भारी. ओ काय बोलताय? म्हणजे पोरगा भारी दिसायला आमचा. असं वय. शांता बघितलं का,
किती देखणी मुलगी आली आहे सुबोधला बघायला. पोरगी तर आहेच सुंदर आणि तिची आई पण. ओ म्हणजे या रंगाचं आमच्या घरी आधी फक्त आईस्क्रीमच आलेलं. या 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 बसा माझ्या सोफ्यावर. नशीब आठवलं म्हाताऱ्याला. अगं ए गप्पी, सांगून अर्धा आलंय ना तुला आणि अशी काय करतेस? पाया पडते. नमस्कार करते काका, ही माझी माय. माय माय, ये आंखें, ये नूर और ये चेहरा जिसने भी बनाया होगा बड़ी फुर्सत से बनाया होगा. काय करताय ते? अरे मुलीची आई आहे ती म्हणता नाही. अरे कौतुक करत होतो. गेले 25 वर्ष झाले कौतुक साठून बसले हो. 5 मिनिटात पुढे घेऊन येतो. काही गोंधळ करा. हो बाय. 5 मिनिट. हा तिकडेच थांब. तशी माझी काय हरकत नाही, मी पण तर समजू शकते कौतुक. ए काय समजून घ्यायचंय तुला? माझं लगीन ठरवायला आलोय, तुझं काय चालू आहे समजून घ्यायचं? अगं वय की तुझंच करायचं होतं, पण आता माझं होईल नाही होईल. होईल नाही होईल काय? माझं करायचंय, तुझं नाही. अगं तुझंच करायचंय, पण आता आपल्या हातात असतं का काही? आता सगळं तर देवाच्या हातातच असतं आणि जर आता देवाच्या मनात असलं तर आपलं पण होऊनच जाऊ द्या. मालक काय चालू आहे? काय हो? तुमचा पुतण्या फुटून आणि खऱ्यामध्ये नाहीच वेगळा दिसतो. हो हो क्वालिटी चांगली असेल. तरी सांगितलं होतं तुम्हाला ते फिल्टर लावू नका, पण ऐकतच कोण माझं या घरात? पण तसं समोर पण दिसायला देखणे आहात तुम्ही. रोज रोज सवय होईन तुम्हाला चांगलं चांगलं बघायची. आता तशी सवय कशी करून घ्यावीच लागेल ना मला. नाही नाही पोरगा तसा चांगलाच आहे आमचा दिसायला आणि तुम्ही पण फोटोपेक्षा चांगलीच दिसता. अगं बाई, ए म्हाताऱ्या, माझा फोटो पाठवला होता. हा म्हणजे तशी माझी पोरगी बी देखणीच आहे दिसायला. बरं मी काय म्हणते, आता जरा मुद्द्यावर येता का? मी तर आल्यापासूनच मुद्द्यावर आहे हो. मी पण. अहो काका, स्क्रिप्टच्या बाहेर चाललाय, बसा तुम्ही इकडं. तसं मुलाचं शिक्षण किती झालंय? पास. 10वी पास चुकून. मी हवी 10वी पास. चुकून. किती मिळतं जुळतो आपलं. चुकून. अरे तसं प्रिया तू करते काय? मी होय रंगरंगटी करती. मग रंगच रंग भरेल तुझ्या आयुष्यात कशाला? हो म्हणजे काका हा हा आपलं घर. तिची आई. आई अरे हा हे तसं प्रिया तुझे काय अपेक्षा आहे का? अहो ते हुंड्याचं तेवढं बघा. हुंडा काय प्रॉपर्टीज देतो ना. प्रॉपर्टी. आता मग आम्ही रस्त्यावर. अरे अपेक्षा अपेक्षा विचार. सांग प्रिया, काय? तुला काय काय अपेक्षा येत्या? बाटलीची बुच्चन पाहिजे, द्याल का? बाटलीची बाटलीच्या बुच्चन? बुच्चानं कशाला पाहिजे तुला बाटलीच्या बुच्चानं? अहो ऐका ना, बाटलीची बुच्चन पाहिजे, त्यावर ना मी डिझाईन काढते आणि ती अंड्याची टर्फल असते ना ती बी पाहिजे, त्यावर पण मी डिझाईन काढते. आणि काय हो तुमच्याकडे तर स्ट्रॉच्या नळकंडे आहे का? त्या बी पाहिजे, तर स्ट्रॉच्या नळकंड्यावर बी डिझाईन काढते, द्याल का? अहो घाबरू नका, त्याचा कावळा बनवती ती. ए म्हाताऱ्या, तुझ्या दहाव्याचा कावळा बनवून देऊ काय? ए पोरगी तुझा होणारा बाप आहे मी. काय? अगं बाई, जरा लाज वाटू दे ना, बाप म्हणतोय तो तुला. अगं प्रिया म्हणजे तू उद्याच्या तुझ्या घरची सून आली तर ते तुझ्या बापाचा समान होते ना. अच्छा असं होय, जरा स्पष्टच बोलायचं ना. बरं ऐक की प्रिया, काय? कसा वाटतोय ग पोरगा तुला? मला तर लय आवडला बाई. आहेस तसा हा पटण्यासारखा. आणि मला सांग ना, तुला कसं वाटतंय? तुला पटलाय ना, त्यातच माझं समाधान आहे बघ. बरं मी काय म्हणते, काय? आता तुझं जुळतंय, जरा माझं पण दे की जुळून. बोलली परत, म्हणलं होतं ना माझं जुळवायला आलोय, लगेच
माझं जुळून दे, माझं जुळून दे. अगं आता तुमची हरकत नसेल तर मी पण तयार आहेच. चालेल मला. मग म्या निघते घरला, तुम्ही जुळवत बसा तुमचं, म्या निघते घरला. अगं बाळ चिडू नकोस. बरं मी काय म्हणते छोटू, तुम्ही मला जरा तुमच्या आवडी निवडी सांगता का? माझ्या आवडी निवडी मला फरशी पुसायला, झाडू मारायला. मुद्द्याचं राहिलं ना. अरे मुद्दा विसरताच. तुम्ही मुद्दाच विसरतात बाबा. जेव्हा मुद्दा आहे तो बोलतच नाही. मग काका यायचं का मुद्द्यावर? तुझे याद में बाजी के इथं दहावं घालायची वेळ आली आणि तुम्ही काय सपान रंगवताय ते बी माझ्या मायासोबत. हा काव 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 चलता फिरता कोकेने तू. एक कोकण कंटे अप्सरा म्हणली होती ना स्क्रिप्ट पटकन. कुठं चालली? खेळ खेळ खेळ. तसं आमचा पोरगा कसा वाटला तुम्हाला? तुमचा पोरगा होय, किती हँडसम आहे, किती डॅशिंग आहे. गोरा गोरा पान, गुलाबी होट, गोंधळलेला चेहरा. पुढचं वाक्य आठवतं की नाही? यामध्ये पाणावलेले डोळे. 3 वर्ष झाले नाटकच करतोय. त्याला सोडा. तुम्हाला मी कसा वाटलो? बोलला म्हातारा. तुम्ही अहो तुमचे ते कुरळे केस अगदी तुमच्यासारखे. आणि तो भिंगाचा चष्मा. अगदी तुमच्यासारखा. किती जुळतं ना आपलं. आता जुळणच घेऊ. मी निघते घरला. अगं प्रिये, चिडू नको. बरं तुम्ही आधी माझ्या आवडी निवडी विचारल्या, आता मी यांच्या विचारते. मला तुमच्या आवडी निवडी सांगता का? मला ना फरशी पुसायला, झाडू मारायला आणि कपडे सुकायला आवडतं बघा. हे मला बियाच आवडतं की. म्हणजे 2-2 नोकरी द्या घरात. तसं प्रिया, काय? तुला लग्नानंतर काय शिक्षण करायचंय का? अहो मग करायचंय की. मला लग्नानंतर ते आडवं कोट बनायचंय. आडवा कोट? काय ते आडवा कोट? तुम्हाला नाही माहिती? अहो ते नाही का काळ्या रंगाचं पेटीकोट घालते आणि लोकांना भांडते, तेच ते. अगं तुझा बाप आडवा कोट ते ऍडव्होकेट असतं. अहो तुम्हाला समजलं ना, बस झालं की. आणि मला असं वाटतं ना, मी आडवा कोट बनल्यावर माझ्या नवऱ्यानं PS5 असावं. PS काय? अहो ते नाही का खाकी कपडे घालून चोरांच्या मागं पळतात ते. अगं ते IPS असतं ग. मग बरं. काका अवघड दिसतंय माझं. ए छोटू, तू कशाला नाराज होतो रे? खड्ड्यात गेला IPS आणि खड्ड्यात गेला PS5. मला तूच आवडतोस. बोल कधी करशील लगीन? आता काकाची इच्छा असेल तर लगेच करतो लग्न. आता दोघांचं जुळते तर घेऊच करून. हो हो. अरे थांब थांब. अरे सुबोध, कुठं होता तू? अरे ती मुलगी बघायला ये ना, जरा फ्रेश फ्रेश होऊन आलो. हो थांब. मी त्यांना आपलं ऊसाचं शेत जा दाखवलं. जा जा लवकर जा. आता मी हिच्या सोबत एकट्याच गप्पा मार. अरे ते मला बघायला आले होते ना. घेऊन गेले. काकाच्या तर ना तिच्या तर असा दिन ना बस खाली. प्रत्येक वेळेस काकाचं तर काही करायला लागतं. नाही चालणार, नाही चालणार. खूप झालं काका, खूप झालं. त्या म्हातारीची तर ना इज्जत करतो म्हणून कोण बंद आहे, नाहीतर गेला होता आई शपथ गेला होता. फोन. हॅलो हॅलो, मी शनाया पावडे बोलतीये. कोण? अहो मॅट्रिमोनी वाला. मॅट्रिमनी. बोला बोला. कसा वाटला हा गावठी माल? हा काहीचा गावठी माल. सगळा माल काका चाटून पुसून खाऊन गेला. अहो रागू नका हो. मी तुम्हाला ना बॉलिवूडची डॉली पाठवते. बॉलिवूडची? हो हो. पाठवा ना, पाठवा, पटकन पाठवा. तुमच्या दारावरच थांबले. उघडा दार. 1 मिनिट उघडतो. दारू पटकन उघड. बॉलिवूडची येते आता. थोड़ी फुर्सत भी मेरे जहाँ कभी बाहों को दीजिए आज की बात
आज की बात मजा उसका आंखों से लीजिए हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? मजेत ना? प्लीज प्लीज डोंट क्लिकड हं, डोंट फ्लशड. मला की नाही लिगडचा जरा त्रास होतो. देते मी सगळ्यांना फ्लाइंग किसी. ए डॉली, कुठं आणलंय तुम्हाला? कोणाचं घर आहे? अगं आई, तू जरा शांत राहतेस का? माझी एक इम्पॉर्टंट महत्वाची डील आहे. ती एकदा झाली ना की माझा गोव्याचा फ्लॅट आणि तुझं साड्यांचं दुकान अगदी सेट होईल बघ. अगं मला काहीच समजत नाही. हे काय बोलते तू? गोवा काय, डील काय, काहीच कळत नाही मला. ओ बाई, कायची तेल? हे घर आहे माझं, तेल बिल काय होत नाही इकडे. माझं अहो मालक म्हणजे आपलं हो मालक. अरे ठीक आहे त्यांना ओ सच अ हँडसम मॅन. मला की नाही तुमचे केस फारच आवडलेत आणि तुमच्या पॅन्टचा रंग सुद्धा. मालक, अरे तो नौकर आहे माझा, त्याची पॅन्ट सोडा. पण मालक त्याला असं काय करत होते? अहो ते असं होय, माझी ती लिपस्टिक खराब होऊ नये ना म्हणून मी असं असं करत होते. असं वय, मला वाटलं पिच काय प्रॅक्टिस करता की काय? बोलो जुबा केसरी. तुम्ही ना तिच्या अशा विचित्र वागण्याकडे दुर्लक्ष करा. सवय तिला असं विचित्र वागण्याची. बरोबर आहे, खूप गोंधळ झालाय. बसून घ्या. हो हो बसतो ना. हे पाहुण्यांना काय पाहिजे विचार चहा पाण्याचं. मग काय घेणार? आय विल हॅव अन ओल्ड मंक विथ कोको कोला. चकण्यामध्ये भाजलेले शेंगदाणे लोणचं घेऊन येतो मग. चालेल. अरे घर आहे, बार नाही. आवडत कुठला? अरे तुला सांगितलं ना दुर्लक्ष कर तिच्याकडे. इतकी वर्ष झाली मला तिला सांभाळता सांभाळता अशीच करते ती. ती सेम तिच्या बापावर गेली. तो गेला पण ही राहिली आहे. ओ शट अप आई, मी इतकी सुद्धा नॉटी नाही आहे. अगं ते नॉटी नसतं, बॅडी असतं, बॅडी. आवडत ते बॅडी नाही, बॅड असतं. सस्ता शेक्सपियर. व्हॉट एव्हर. पण तुम्हीच सुबोध ना? मग मीच सुबोध महाजन. ओके, हे बघा मी तुम्हाला फार स्पष्ट सांगते, तुम्ही माझ्यापासून काही हिडे करत नाही आहेत ना? हिडे? काय असतं इकडे? हिडे हाईड म्हणायचे तिला, हाईड. नाही काही हिडे करत नाहीये मी. ओके. एक मिनिट तुझा बरं. थांब, मला कॉल आलाय, मी फोनवर बोलून आले. ओके आई, बसा ना. बसतो. चला मग सुरू करूया. काय? अहो लग्नाची बोलणी हो. हा ते पण करूया. बोला. म्हणजे की नाही तुमची मुलीकडनं काही अपेक्षा आहेत. सो यु नो आपल्याला लग्नात काही प्रॉब्लेम नको यायला ना, म्हणून म्हटलं. अपेक्षा काय? अहो माझी अपेक्षा खूप साधी आहे की मुलगी प्रेमळ असावी आणि एकनिष्ठ असावी बरं का. म्हणजे परक्षाकडे तिने बघावं सुद्धा नाही. अरे बाप रे, हे तर मला फार कठीणच वाटते. एकदम इम्पॉसिबल. अरे काय बोलताय? अहो म्हणजे जर रस्त्यानं चालताना कोणी मला डोळा मारला तर मला कंट्रोल करणं थोडं अशक्यच वाटतंय. हे बघा, असं असेल तर मग मला नाही चालणार आहे लग्न केलेलं, अजिबात नाही. अहो नाही म्हणजे तुमच्यासाठी काही पण. तसं असेल तर मग एक विचारू का? विचारा ना. तुम्हाला खायला काय आवडतं? भाव खायला आवडतो. टेन्शन भाव म्हटलं कुठल्या भाजीचं नाव घेताय? नाहीतर आमच्या इकडचे भाडे करू. मेथीची भाजी सोडून काही बनवतच नाही. एक्सक्यूज मी, तुम्ही शिवीगाळ करू नका ठीक आहे. मी खूप सभ्य घरातली मुलगी आधीच सांगून ठेवते. हा सभ्य? आणि तुम्ही हे तर झालं एका नाण्याच्या बाजू. नाण्या? हु इज नाण्या? अरे म्हणे ती नाण्या म्हणलं की लगेच पाच रखला. मग बसून घ्या. ठीक आहे. तुम्ही मला माझ्या काही विचारणार आहात की नाही?
आठवलं आवडी निवडी सांगा. हो, तसं तर मला खूप काही आवडतं. म्हणजे मला पोहायला आवडतं, नाचायला आवडतं, गायला आवडतं. कधी कधी तर मी मासा पण बनते. मासा? हो, तो मासा असतो ना, असं 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 आणि असं. अरे हा कुठला मासा आहे डोक्यावर झाड घेऊन फिर? काय टोकताय तुम्ही? काय डॉक्टर? बोलताय. अरे म्हणजे तुम्हाला खायला आवडतं तुम्ही म्हणलं. हो, मग गाऊन दाखवा ना. ठीक आहे, ऐका हा. बेलनची नवीन निघाली, मुन्नावा डोलाया लागला. बेलनची नागिन निघाली, मुन्नावा डोलाया लागला. मला काय टमे संध्याकाळचं मनोरंजन फिक्स आपलं. ते सगळं सोडा, तुमचं नाव काय? तुम्ही पहिले असे फरसाण आहात. फरसाण? माणूस. अरे फरसाण असतात ते, फरसाण. तेच ते, तुम्ही पहिले असे फरसाण आहात ज्यांनी मला माझं नाव विचारलं. नाही तर 2-2 महिने मी रिलेशनशिप मध्ये होते तरी कोणी मला माझं नावच नाही विचारलं. चूक आहे. अरे चूक आहे. निदान 2 महिने रिलेशनशिप मध्ये राहिल्यावर नाव तरी माणसाने. चूक आहे. तेच ना, धीर असावा लागतो ना रिलेशनशिप मध्ये, धीर. पण जाऊ द्या, मरू द्या. तर एम आय डॉली? सांगताय की विचारताय? टेलते मी. अरे ते एम आय डॉली नाही, आय एम आय डॉली. आय एम डॉली असतात. आय एम डॉली असतं. यांचं इंग्लिश की नाही मला जरा अनकुकडच दिसतंय. आणि कुकडं? कच्चा म्हणते. अरे माझं इंग्लिश आणि कुकडं नाही, तुझं इंग्लिश मरतुकडं आहे. जमत नाही तर बोलायचं कशाला? शट अप. मला काय टमाचे आयटम ती तर मी आहेच. ओ येस, अजून सांगा नाही तुमच्याबद्दल. अजून काय काय जाणून घ्यायचं तुम्हाला माझ्याबद्दल? यू नॉटी. तुम्ही एवढं गोड बोलू नका हो, मला एवढं गोड ऐकायची सवय नाही. अख्खं गाव तोंडावर शिरत येतं. कसं काय ऐकन गोड? असा मारी ना तुला. अरे म्हणजे मी म्हणत होतो तुम्ही एवढं गोड बोललात तर मी डायरेक्ट आडवाच पडायचो लगेच. अरे तुम्हाला काय आडवा पडायची? हा, तुम्हाला काय आडवा पडायची फक्त एकच पद्धत माहितीये का? नाही हो, मला तर 7-8 पद्धती माहितीये. सांगते. काही जण समोर पडतात, काही जण मागे पडतात, कोणी ढोपरावर तर कोणी कोपऱ्यावर पडतात आणि काही जण डोक्यावर पडतात. जण पाहतात क्षणी प्रेमात पडतात. काय जण लोकांच्या नजरेत पडतात. सो वियर्ड. अरे बियर्ड नाही हो, 35 वर्षाच्या गोडम्या 35 वर्षाच्या अविवाहित माणसासाठी हे सगळं नॉर्मल आहे. थोबडच असं तर कोण पोरगी देण्याला. आता तू तोच उघड. मालक सॉरी मालक. ते सगळं जाऊ द्या. मला की नाही तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोला ना. मला ना तुम्ही खूप आवडलात. खरंच? हो, मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. बोला ना. मला आवडेल तुमच्याशी लग्न करायला. परत बोला ना. कहा ना मैंने, मंजूर है हमें. फिर मुझे भी मंजूर है. मुझे भी मंजूर है. अहो, असं काय करताय तुम्ही? काय होतंय तुम्हाला नक्की? तुम्ही असं वागल्यावर मला कसं तरीच होतं. ठीक आहे, ती सगळं राहू द्या. माझं की नाही एक स्वप्न आहे. काय? की मला ना आपल्या लग्नाच्या पंक्तीत वाढायचंय, कारण मला वाढायला खूप आवडतं. काय बोलता? हो, कारण दाखवा ना. घ्या ना. द्या ना. लाडू घ्या ना. लाडू पण द्या ना. बुंदी घ्या ना. बुंदी पण द्या ना. जिलेबी घ्या ना. जलेबी द्या ना. अरे तुम्ही जर असं पंक्तीत वाढला जिलेबी आणि बुंदी तर पंक्तीतील लोक उठणार नाही हो, आयुष्यातच उठून जातील. जाऊ द्या ना, मग आपल्याला काय करायचंय? तर माझं लग्न करायचं दुसरं कारण म्हणजे माझी नाव आहे की नाही ती एका लाटेवर थांबतच नाही. या लाटेवरून त्या लाटेवर, त्या लाटेवरून या लाटेवर, अशी अनेक लाटांवर फिरते. आता बस, आता मी थकले. माझं शेण थकलं. शेण? शेण म्हणजे डोकं. हो, बोला बोला बोला.
पण आता माझं ठरलंय, आता नो मायकल, नो जेम्स, नो हनी, आता फक्त तुम्ही आणि तुमचं मणी. म्हणणे त्या पगार पण देत नाही मला. माझ्याकडे काय मागतो, त्या म्हाताऱ्याला माग. पण मालक मायकल पण जॉनी कोण होता? फसली. सांगा सांगा. ते होय, ते माझे एक्स बॉयफ्रेंड्स होते. बाबा बाबा बाबा, एक्स बॉयफ्रेंड. हो. अरे ही एवढी भलत्याच बीचेसवर जाऊन आलेली दिसते. ती थकणार नाही तर काय होणार? हे बघा, मला खरं खरं सांगा, तुम्ही काय करता ते? मी मेहनत करते. मेहनत? हो, मी रात्रंदिवस मेहनत करते. आणि तुम्ही काय करता? दिवसाच मेहनत करतो, रात्रीचं मला माहित नाही. अरे तू दिवस मेहनत करत नाही, झोपा काढतो नुसता. तुम्ही दिवसा झोपता, मी पहाटे झोपते. मग उठता किती वाजता? दुपारी 12 वाजता. अरे तुम्ही दुपारी 12 वाजता उठला तर सगळी कामं माझ्या छोटूला करायला लागतील. मालक नको मालक, सगळं काम मला करावं लागेल या भवानीचं पण. अरे ए, तुझी बहीण भवानी. ओय. ए, अरे टाइम प्लीज, शांत व्हा. हीच तयारी का तुमच्या लग्नाची? नाही हो, मी केले ना तयारी. मी उकाणे पाठ केलेत. ऐकवू? नको. ऐकवते. अरे नको ना. ऐका. प्यासी है जवानी, अकेली है साली. प्यासी है जवानी, अकेली है साली. अडकल्यात सुभद्रा, सेटल झाली डॉली. अरे काय शब्द आहे? प्यासी आहे जवानी, अडकलेच कोदराव. अहो, हे शब्द नाहीत, माझ्या फिल्म्सची नाव आहेत. तेच म्हणलं मालक, हे नाव कुठं तरी ऐकल्यानं बघितलं सारखं वाटतं. काकाला 100% माहिती. भाऊ भाऊ काय फिल्म मध्ये काम थांब 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 करतात? थांब. काकाला नको, हिच्या आईला बोलव पहिला. तुझ्या आईची गाणी, ए, डॉलीची आई. काय झालं छोटू? एवढा आडावडा का करतोयस तू? अहो तुमची पोरगी बघा ना. बघतच आली मी तिला 25 वर्षापासून. अजून काय केलं ग तू नवीन? मालकाला फसवते आमच्या. म्हणजे तुम्ही लग्न करायला आलात ना? लग्न? हिचं 2 दिवसावर लग्न आलंय. अरे काय आहे तुमची मुलगी हो? छोटू तोच पहिला म्हणतास बघ. मी ना तुला हा देतो तुला तुझी पगार पूर्ण 5 रुपयाने वाढवतो. जा खुश राहा. 5 रुपयानी? तो आपण फ्लॅटच ठेवलाय. बापावर नाही, लाच घालीत, बापावर नाही. मालक सॉरी मालक. अगं आई, काय करतेस तू? माझं भांड का फोडतेस? अगं ए, स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करीत त्या पोराचंही करते का आता? अगं पण आई, मला सुभद्राव आवडलेत आणि त्यांचं सुद्धा माझ्यावर प्रेम आहे. हे कोणी ठरवलं? मगाशी म्हणत होता ना, परत बोला, त्याचं काय? डॉली, प्रेम हे खेळ नाही बाळा, आयुष्य आहे तुझं, खेळणं थोडी नाही. तुला वाटतंय मी रागवते, पण माझं मन काळजीने फाटतंय ग. आयुष्यभर एकटी राहिली तरी चालेल, पण तू सुखी राहायला पाहिजे. जा जा, घेऊन जा याला, घेऊन जा. अगं आई, पहिले अगं आई, सुभा, पहिले ते काय नीट करायचं. करायचंय? चल. अरे 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 छोटू छोटू, शांत हो बाळा, शांत हो, शांत हो, शांत. गेली गेली, मालकाला सोडून गेली. जा. अरे सांडलं सगळं पावड. मग मालक थँक्यू बोला, मला वाचवलं तुम्हाला तिच्यापासून. कायचं थँक्यू? अरे यार इतका उशीर झालाय, मला बाथरूमला जायचं. थांब. बाथरूमला? थांबा मी पण येतो. अरे तू कशाला येतो? थांबा थांबा. अरे दूर जा. अरे कुठं राहिला छोटू आणि सोबत? दरवाजा उघडा ठेवून गेले. हे काय पसारा ठेवला इथं सगळा? या छोटूची तर अरे कुठे जातोय? अरे त्याने आपल्याला पकडून घेतो तर काय करायचं? अरे प्रश्न 80 लाखाच्या हुंड्याचा आहे. पैसे घ्यायचे, सुबोधला फसवायचं आणि फरार. पकडलं गेलं तर ठीक आहे मुलगी, चल. आहे का कोणी घरात? आहे कोणी घरात? तुम्ही आले तर घर कसं उसळून निघालो. तस तुम्ही कोण?
मी सौभाग्यवती. आणि मी श्रीमती. कोण? सुबोधला बघायला? अच्छा, थांबा, मी सुनबाईला बोलवतो. सुनबाई, ओ सुनबाई, जरा येता का? अरे ती बायको आहे माझी, तिने मला ओळखलं. अरे पट्टू, तसंही बायकोच्या मागे फिरत असतो तू. चल. काय हो, काय झालं? हे पाहुणे आलेत सुबोधला बघायला. हो, काय नाव काय म्हणालात? मी सौभाग्यवती, यांची आई. आणि यांचं नाव? मी श्रीमती. नमस्कार करते आई. आशीर्वाद असू दे. अष्टपुत्र भव. अष्ट होतील किती कष्ट. पण तुम्हाला कुठेतरी पाहिलं हो मी ह्या अगोदर. अय्या आपण मित्र मैत्रीण नाही का? मित्र मैत्रीण? अय्या मैत्रीण. अच्छा, तो तीच का? आपण लहानपणी नाही का शेतात भातुकली खेळायचो? अय्या हो, तीच. फार बदललीस ग. तुम्ही तर एकाच बेडवर झोपता ना? वाट, काय बोलतोय हा? हा नाही, ही काय बोलतीये आई. हा, तिला कधी बाबांची आठवण आली तर बाबांची मिमिक्री करते. त्यात काय, ते तर मी पण करू शकते. हे बघा. हे चल रे, श्रीमती 2 ग्लास लाव दारूचे. शी ग बाई. असे होते बाबा आमचे. ठीक आहे, बसून घ्या तुम्ही. हो, बाबांची आठवण. तसं आपकी तारीफ. वो तो सब कहते हैं. इतकी गोड, सुंदर, सुशील आणि सौम्य मुलगी आहे मी. मग आजपर्यंत लग्न का नाही झालं? अगं बायको, काय? अगं बायकोच नाही मिळाली याला असं. बायको नाही मिळाली? नाही, म्हणजे मला नवरा नाही मिळाला असं म्हणायचं आईला. तेच ते. तर तसं ज्याला बघायला आलो आहोत ते कुठे? अच्छा, सुबोध. ए सुबोध, लवकर ये रे. आलो काका, आलो. ती छोटं सोडलंच नाही म्हणत. सगळं काय आजच करायचंय का? अरे सुबोध, पोहे विसरलास. पहिल्यांदा काम केलंस तू धडच. अरे पोह्यामध्ये जरा कोथिंबीर जास्त झाली का? मिरच्या पण दिसतंय बघ. इकडे पण काम चोरपणा. अरे वा, कसला देखना पोरगा आहे तो. त्याला आला गेल्याची शेजरा पाजऱ्याची नजर नको लागो वया. अरे हेलिकॉप्टर शॉट का मारता येईल? बाबा क्रिकेटर असतील. तसं सौभाग्यवती, तुमचा नवरा कुठे? माझा नवरा इंजिन बंद कर आई, बंद कर इंजिन. तसं तुमची अपेक्षा काय? माझ्या अपेक्षा? अहो, माझ्या अपेक्षा फक्त एवढ्या आहेत की मुलीचे काळेभोर काजळ घातलेले डोळे, ते घनदाट केस, अय्या सौम्य मन, मऊ मुलायम हात आणि सौम्य हसणं. तरी मला तुम्ही पसंत आलात खूप. पण ही साडी मी कुठेतरी पाहिली हो या अगोदर. अय्या, ही साडी आज ट्रेंडिंग मध्ये. ही साडी आजकाल. अच्छा, तुम्ही पण त्याच एक्झिबिशन मधून घेतली का? हो, त्याच. कितीला म्हटली? 1600. मला 1800ला दिली. लोक बघून देतात. गरीब दिसले असाल ना. नीट, तिच्याशी नीट बोलायचं. मेथीची भाजी नाही मिळणार. ही लोक ठुलेत. अहो, ते 16.
तसं काका तुम्ही मला माझ्या नवऱ्याबद्दल तर विचारलं, तुमच्या बायकोचं काय झालं? माझी बायको शांता म्हणजे सुबोधची काकू, ती वारली 25 वर्षांआधी. तुम्ही रडू नका, मी नाही रडत, तुम्ही का रडताय? अरे तिखट लागलं तिला, पाणी आण. अरे मग थांबवा ना तिला. अरे पाणी आणा या घरात कोणी टाइमवर सांगतोय. अरे मंद तिला दे. सॉरी, तुम्ही काम करा. सॉरी मला वाटतं यांना एकांतात सोडलं पाहिजे. सौभाग्यवती, चला आपण एकांतात जाऊ. अरे खोली मागे. इथंच चालेल. चला सौभाग्यवती. सुनबाई, मेथी निवडा. चला. तसं आपलं नाव काय म्हणालात? मी श्रीमती. वा, श्रीमती. हो. हे वडिलांचं नाव काय? वडिलांचं नाव रणजित. रणजित. हो. मग तुमचं आडनाव काय? फतेही. श्रीमती रणजित फतेही. श्रीमती रणजित फतेही. हे बघा, मला कळतंय तुम्ही काय करताय ते. खोटं नका बोलू माझ्याशी. बघा, मला एवढे प्रश्न विचारलेले बिलकुल आवडत नाही. लग्न करायचं ना माझ्याशी? लग्न तर करायचं. तसं एक विचारू तुम्हाला, वाईट नसेल वाटत तर? विचारा. तुम्ही काय करता? मी पिऊन आहे. पिऊन आहे? अरे काय पिऊन आहे? हे बघा, मला दारू पिणार अजिबात आवडत नाही, आधीच सांग. अय्या, तशी पिऊन नाही हो. ते फुंक लावते बोटांना, हातात मोजते नोट्यांना. चलॅक. तसली वाली पिऊन. अहो बाबा पण काही जास्तच नाही येते का तुम्हाला? हे सगळं करायचंय ना? करायचंय हो लग्न. तसं एक विचारू? विचारा. नाही सांगतोच. सांगा. अय्या, ते गारेट, ते गुलाबी होटांवरची मिशी. अहो मिशी आली आहे. आहो, ते खूप दिवसात मी पार्लरला नाही गेले ना, म्हणून अप्पर लिप राहिला असेल. अहो एवढे घनदाट अप्पर लिप. हो. लग्न करायचंय ना? अहो करायचंय लग्न. तसं तुमचा आवडता खेळ कुठला? कबड्डी 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 कबड्डी. पागल झाली बाई. अहो हे काय एवढे केस? हा, ते मी खूप दिवसात पार्लरला नाही गेले, सांगितलं ना मी तुम्हाला. एवढे? लग्न करायचंय. करायचं हो लग्न. तुम्ही कबड्डी खेळताय? आम्हाला खेळायची कबड्डी. आता तुम्ही कुठे होता याच्यासोबत? ते सोड. तसं काय त्रास तर नाही दिला ना आमच्या सोबतनी? अहो का तुम्ही पण फोन जरा आहो बाई, खूप माझ्या. नीट वाका जरा. असं जवळ आहे मी लग्नाच्या, इतका जवळ. आता मायले गीत आहे तर सुपारी फोडूनच घेऊ. एक नंबर. थांबा, सुनबाईला बोलवतो. बसा बसा. चला. इथलं बसा इथे. सुनबाई. हो ओ सुनबाई, जाऊ जरा येता का? हो काका, आलोच. अरे टाइम वर येत जा कधी. तू बसून घे. अरे अरे कडे घेऊन कुठे? मेथी बनवायला. मग मेथी बनवायला कुठे टाकली? गॅसवर. अरे तुम्ही काय डोक्यावर पडलं का वैद्य वहिनी? दारूवाले? अरे हा, महेश आणि श्यामराव कुठे? काय माहिती, सकाळपासून दिसलेच नाहीत कुठे. जरा फोन लावता का? मला दोघं सकाळपासून दिसले नाहीये. ठीक आहे. हा लावते. हा कट केला. कोण बोलतंय? परत लावते. हॅलो. अय्या, अरे फोन तर उचला बोलायच्या आधी. फोन ही तर महेशची रिंगटोन आहे. अय्या, महेश? कोण महेश? कसला महेश? तो महेश. जरा जास्तच कोइन्सिडन्स नाही होते का इकडे?
ते कोइन्सिडन्स नाही, आता लग्न होणार आहे. माझ्या सुबोधला श्रीमती पसंत आली आहे. आणि माझ्या श्रीमतीलाही सुबोध लय पसंत आला. अरे वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. जरा आत्तापासूनच बायकोचा पैरू झालेला दिसतोय. ए तुझ्या नवऱ्यासारखं नाही कुत्रा बनून फिरतो माग. ए तुझा बाप कुत्रा. अगं रडू नको ग, रडू नको, रडू नको ना, रडू नको. अरे रडतेस कशाला, रडू नको ना, रडू नको. महेश, महेशराव केस निघाली तुझी हात पकडून द्यायला. सॉरी आई कुठे गेली याची? हा मी शोधतो थांब. अरे कपडे काढत नाही. आई कुठे गेली? आई ते आई काका आई अष्टपुत्र भव. अष्ट करावे लागेल किती कष्ट. कष्ट तर आता मी करायचो. पाहिलं मुलगा झालाय. अरे मला माहित नव्हतं माझी मुलगी मुलगा निघाला. असं का? ये इथे आई. आई या आई. अरे ते बघ नोरा नाचते. नोरा कुठे पळाले? अरे काका पळून गेले. अरे नोरा कुठे पण? अरे सोडा त्या नोराला, ते पळून गेले. काका तो महेश होता. अरे ठीक आहे टेन्शन नको घेऊ. मी ना मॅट्रिमोनीवाल्यांना कॉल लावतो परत. ओ तुमच्या ह्याच मॅट्रिमोनीच्या गोंधळामुळे ना आज इतकं. अरे, आपल्या वयाचा मान राखावं काका. स्वतःचा विचार केलाय. निदान ह्या वेळेस माझा एकदा विचार केला असता तर माझं लग्न झालं असतं. एवढे स्वार्थी नका बनू. थकलोय मी घरात राहून जीव गुंततो माझा. बस जा लगेच सोडून जा. कोणाची गरज नाही मला. 35 वर्ष काढली ती अजूनही काढी नाही. कुणाची गरज आहे मला नाही. प्रॉब्लेम एकटे राहण्याचं नाही हो, पण मलाही वाटतं की कोणीतरी असावं तिच्या खांद्यावर मी डोकं, तिने माझ्या खांद्यावर डोकं ठेवून तिच्या मनातल्या गोष्टी सांगाव्या. पण आता कुठेतरी वेळ हरवते. काय रे दादा, अरे उदास काय तू? सोड रे उदास काय, त्याच्यात काकाचा रोजचा गोंधळ तुला माहिती आहे. पण नको रे घेऊ टेन्शन, होईल तुझं पण लग्न. कसं नको घेऊ छोटू. अरे 35 वर्ष छोटी नसतात रे. अरे आता की तू गुदमर माझं प्लीज. दिवसभर तुम्ही इकडे तिकडे गोंधळ घालता. माझं काय छोटू, माझं काय? दादा माझ्याकडे एक सोल्युशन आहे ना. मग आता काय? थांब. अरे देवा, तू पण काकापासून लपून ठेवली होती. जर माकडा थांब, काकाला पण घेऊन येतो मी. काका, हो काका. काय झालं रे? ते सॉरी बर का जरा. अरे ठीक आहे, होत राहतो. आईला इम्पोर्टेड माल कोणी आणलाय? कोण आणणार? तुमच्या छोटूची करामात. हुशार तर आहे तो. हा उघडतो. एक्सपिरियन्स काका. 30 वर्षांचा. अजून काय केलं आयुष्यभर? अरे शांताला माहिती नव्हतं मी प्यायचो. हे घे तुला. 30 वर्षांपासून लपून पार शांतापासून. आणि मला जरा कमीच घेतो. काय ना वय झालंय माझं, तर मग जरा कमीच घ्यावं लागेल. अरे अरे मला ते काय बोलतात? हा चिअर्स. चिअर्स. अरे एका गोटात अरे दम घे जरा. अरे दारू मला चढत नाही. काय बात करता? चला काही बोलू नका. अरे तुला सांगतो, मी जेव्हा आप्पांच्या घरी राहायचो ना, तेव्हा बेडरूम मध्ये डुंकून पाहिलं.
शांतगार झोपलेली. किचन मध्ये गेलो, कपाट उघडलं, कपाटातून दारू काढली, ग्लास काढली, दारू ओतली, दारू पिली, ग्लास धुवून कपाटात ठेवलं. बेडरूम मध्ये पाहिलं, कोणाला काही कळत नाही आणि दारू मला चढत नाही. बरं झालं होतं का असं? मग बापरे, हळू. अरे वय बघा तुमचं. अरे थरथरतायत ते हात. काका हळू थोडं. अरे दारू मला चढत नाही रे. मी मग दुसऱ्या तासाला कपाटात गेलो, तिथं दारूची बॉटल गार झोपलेली. किचन मध्ये गेलो, कपाट उघडलं, शांताला काढलं, शांताला ओतलं, ग्लास धुवून परत कपाटात ठेवलं. कपाटात गेलो, मग परत शांता गार झोपलेली आणि कोणाला काय कळत नाही, दारू मला चढत नाही. अरे किचन मध्ये शांत उघडीच ठेवली, मी धुतलीच नाही. अरे अरे शांता कुठे राहिली? अरे डोक्यावर पडलाय तो. जाऊन रे दादा. अरे अशा गोष्टी नको आणत जाऊ रे तू. भाऊ ती एकच ठेवली होती दादा लपून. अरे काय त्याचा. पण दादा तुला कशी पोरगी आवडती रे? पोरगी साधी, गोड, निरागस, हलकल हसणं, गोड मन, निरागस चेहरा आणि निरागस हसणं, बस अशीच मुलगी पाहिजे मला. कधी तू रिमझिम झरणारी बरसात, कधी तू चमचम करणारी चांदणा, कधी तू ओसरत्या धारा, ऐमान बाळा, बिजलीची नक्षी अंबरा, सळसळत्या लाटा, भिजलेल्या वाटा, चिंब पावसाची बोलिना, कधी तू रिमझिम झरणारी बर. अरे दादा अशी पोरगी आवडते तुला? म्हणून 35 वर्ष झाल्यापासून ती भेटली नाही रे. त्यापेक्षा खूप जास्त आहेत. पण सोड, टेन्शन पण काही फायदा नाही रे छोटू, काहीच फायदा नाही. बस दादा भेटेन तुला, पण नको घेऊ टेन्शन. अरे घ्यायला लागतं, वय झालंय. सुबोध, काय टेन्शन घेतोस? मला बघ, कोणी मला आवडून घेतलं असतं का? आणि हिला बघ, कोणी हिला पसंत केलं असतं? नाही. पण आज आम्ही एक दुसऱ्यांशिवाय राहू नाही शकत. शेवटी एकमेकांसोबत जुळून घेणं महत्वाचं असतं, समजलं? हे बघ सुबोध, पहिलं प्रेम तर मला सोडून गेलं, पण खऱ्या प्रेमाने मला पुन्हा शोधलं रे. सुबोध, वेळ नाही तर योग्य व्यक्ती मिळणं कधीही महत्वाचं. बाळा सुबोध, फक्त लग्न करणं महत्वाचं नसतं, आवडत्या व्यक्तीसोबत लग्न होणं महत्वाचं असतं. पाहता क्षणी झालेलं प्रेम कधी कधी गैरसमजेतूनही प्रेम होतं. सुबोध, माझं या वयातही जुळलं. बरोबर आहे तुमचं. बर का बाळा, प्रेमाला वयाची मर्यादा नसते. बरोबर बोलला. ते बघून बोलावं असं वाटतंय की कसं आहे ना, खरा जोडीदार भेट हे इतकं महत्वाचं आहे जेवढं जातो. आज ती मला भेटली नाही, पण उद्याला ती मला कॉलेजच्या कॅन्टीनकडे किंवा रेल्वेच्या तिकीट लाईनीवर किंवा इंस्टाग्रामवरती फ्रेंड रिक्वेस्ट टाकून भेटूनच जाईल. मग कुठल्या वेळी ती मला भेट. तिकडे मुलगी भेटली नसेल आणि मी मुली बघायला गेलो, पण सुबोध, मी तुझ्या डिस्क्रिप्शन सारखी अगदी बरोबर मुलगी शोधली आहे. अरे